आज आपण बघणार आहोत मस्त असा मुरमुऱ्याचा एक छान असा टेस्टी पदार्थ बनवणार आहोत रेसिपी। तर चला त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा। तर चला व्हिडिओला सुरुवात करते। त्यासाठी मी घेतलेले आहेत एक वाटी मोठी मुरमुरे। तर आता आपल्याला ते मुरमुरे सगळ्यात पहिलं निवडून आपल्याला पाण्यात भिजत घालायचे आहेत। तर त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे एक कांदा चिरून, टोमॅटो, 2-3 हिरव्या मिरच्या, लसणाच्या पाकळ्या चिरून घेतलेल्या आहेत, शेंगदाणे आणि कोथिंबीर घेतलेली आहे। एवढं साहित्य लागणार आहे। छान टेस्टी रेसिपी होणार आहे, एकदम 5 मिनिटात झटपट आणि हलका फुलका नाश्त्यासाठी बनणारा पदार्थ आहे। हे पटकन होणारा आणि पचायला तर एकदम हलका, पोह्यापेक्षा पण कमी। पोहे तरी खाल्ल्यावर ॲसिडिटी, जळजळ, पित्त होतं, पण ह्याने अजिबात होणार नाही। तर चला आता कढई ठेवून घेतलेली आहे। कढईवरती मी तेल टाकलेलं आहे। मस्त गॅस पेटून छान कडकडीत झालेली आहे कढई। तर आता त्यात टाकलेलं आहे तेल। तर आता आपले 1-2-3 मिनटं पाण्यात भिजू दिलेले आहेत मुरमुरे। छान असे ते भिजलेले आहेत, मस्त फुगलेले आहेत। आता आपल्याला ते सगळे पाणी काढून निचरून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये। तर मस्त छान लागतात, एकदम टेस्टी होतात। एकदम भन्नाट रेसिपी आहे, खायला तर एकच नंबर आणि अवघ्या 5 मिनिटात। काहीच साहित्य एवढं लागत नाही ह्याला, नसेल तर फक्त जिरे मोहरीमध्ये सध्या ही रेसिपी होऊ शकते, एवढी झटपट होणारी आहे। चला तेल पण तापलेलं आहे, त्यात टाकलेली आहे जिरे मोहरी आणि लसूण। छान असं जिरे मोहरी कडकडली की त्यात टाकलेला आहे लसूण टाकला, सोबतच टाकलेला आहे कांदा लसूण हे सगळं आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। थोडा कलर चेंज झाला की नंतर आपल्याला त्यात टोमॅटो, हिरवी मिरची टाकायची आहे। सोबतच शेंगदाणे टाकायचे आहेत। मस्त असं आपल्याला सगळं टाकून छान असं हलवून घ्यायचं आहे। झटपट होणारे आहे, तुम्ही सकाळी मुलांच्या डब्याला पण देऊ शकता। हलका फुलका पदार्थ हा। तर चला चवीपुरती टाकलेली आहे हळद आणि थोडंसं किंचित लाल मिरची टाकलेली आहे, चवीपुरतं मीठ। सगळं आपल्याला हे साहित्य हलवून घ्यायचं आहे। आता वरून टाकलेली आहे कोथिंबीर पण आपल्याला तेलामध्ये छान अशी फ्राय करायची आहे। चला सगळं साहित्य मस्त तळून झालेलं आहे। आता टाकायचे आहेत मुरमुरे भिजवलेले आहेत। आता ते पण छान असे हलवून घ्यायचे आणि हा हलका फुलका पदार्थ म्हणजे पोह्यासारखाच एक पदार्थ आहे, तर त्याचं नाव आहे सुशेला। मस्त असा टेस्टी भन्नाट सुशेला आपला तयार झालेला आहे। चला तर मग तुम्ही नक्की एकदा बनवून पहा, आवडला तर जरूर एक लाईक आणि सबस्क्राईब करा। एकदम टेस्टी